विधिमंडळाचा शेवटचा आठवडा सुरू आहे, परंतु पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवरती चक्क सत्ताधारी पक्षाने आंदोलन केलं. तेही सत्तेत असलेल्या मित्र पक्षाच्या विरोधात हे सगळं आंदोलन होतं आणि या सगळ्या आंदोलनामध्ये मागणी केली की साताऱ्याचे SP तुषार दोशी यांना निलंबित करण्यात यावं. या सगळ्या प्रकरणावरतून खरं तर सभागृहात देखील या सगळ्या संदर्भात राडा जो आहे तो पाहायला मिळाला. आपल्यासोबत साताऱ्याचे मंत्री आहेत आपल्यासोबत मकरंद पाटील. आबा, खरं तर सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरती तुम्ही अनेक आक्षेप घेतले. ही निवडणूक खरं तर कायद्याच्या दृष्टिकोनातून झाली नाही तर कायद्याच्या विरोधात झाली म्हणून बोलताय. तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेशसुद्धा वरच्या सभागृहामध्ये नीलम गोरेंनी दिले, उपसभापतींनी. ह्या सगळ्यामध्ये भाजपची भूमिका मात्र तुषार दोशींना वाचवण्यासारखी आहे का, तुम्हाला वाटतंय का? नाही, आता वरच्या सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सभापतींनी रुलिंग दिलं आणि सातारच्या SP-ना निलंबित करण्याच्या संदर्भातला निर्देश त्यांनी दिला. त्याच्यानंतर सभागृह स्थगित झालं. खालच्या सभागृहामध्ये सुद्धा या संदर्भात विषय झाला आणि या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय चौकशी करून घेतला जाईल अशा पद्धतीचं निर्देश त्यांनी सुद्धा खालच्या सभागृहामध्ये दिले. खरं तर सातारा जिल्हा परिषदेची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची झालेली निवडणूक ही या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं किंवा जे या राज्याचं सुसंस्कृत राजकारण आहे किंवा जो सातारा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली, हा सातारा जिल्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे आणि निश्चितपणानं एक चांगला विचार घेऊन आजपर्यंत या जिल्ह्यामधलं राजकारण आजपर्यंत चालत आलं. याच्यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका झाल्या, अनेक पक्ष अनेक नेते एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, परंतु अशी घटना याच्यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये कधीही घडली नाही. दुर्दैवानं ते कालच्या निवडणुकीमध्ये घडली. मला असं सांगा की एखादा व्हिक्टीम ज्या वेळेला पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहून सांगतो की माझी या संदर्भामध्ये काही तक्रार नाही, माझं अपहरण झालेलं नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सोबतच्या सदस्यांबरोबर मी स्वतःहून गेलो आहे. 5:30ला पहाटे व्हिक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो आणि पुन्हा 6:15ला तोच गुन्हा पुन्हा नोंद केला जातो आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांवर तो गुन्हा दाखल होतो आणि पुन्हा त्या 2 सदस्यांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आचारसंहिता लिहिली किंवा जो संविधान लिहिलं, या संविधानाला काळीमा फासणारी घटना घडली. मुळामध्ये मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही लोकशाहीमध्ये, परंतु त्या दिवशी साताऱ्यामध्ये हे घडलं. जाणीवपूर्वक आमच्या 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम तिथल्या पोलीस प्रशासनानं केलं आणि ही खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवी घटना आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. या संदर्भामध्ये आज विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये मी असेल, मंत्री शंभूराज देसाई असतील, अनेक आमदारांनी या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की ज्यांनी यामध्ये चुकीचं काम केलं आहे त्यांना या संदर्भामध्ये शिक्षाही झालीच पाहिजे, ही आमची अतिशय आग्रही मागणी आहे. तुम्ही मागणी करताय. स्वतः शंभूराज देसाई सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना ओढण्यात आलं. तुमचे भाऊ अर्थात नितीन काका पाटील, तुम्हाला सुद्धा ओढण्यात आलं. 4थ्या मजल्यावरचा हा सगळा प्रसंग आहे, हा ज्या ठिकाणी सभागृह होतं, मतदानाचं केंद्र होतं ज्या ठिकाणी. परंतु ह्या सगळ्यामध्ये भाजपचं तुम्ही थेट का नाव नाही घेते? भाजपचे मंत्री इन्व्हॉल्वमेंट आहेत या सगळ्यामध्ये. तुम्ही सभागृहात देखील कोणत्या पक्षाचं नाव नाही घेते म्हणतात, परंतु विरोधी बाकावरची लोक म्हणतात आता कुठे गेले हे सगळे वाघ म्हणून, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करतात. भाजप यात दोषी नाही आहे? नाही, मुळामध्ये आमची निवडणूक भाजपच्या विरोधातच घडली. त्यामुळं विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी आमच्या तिथं स्थानिक पातळीवर खालच्या निवडणुकीमध्ये होतीच ना, आलं का लक्षात? आणि निश्चितपणानं त्यांना फॉर राहूनच प्रशासनानं काम केलं. परंतु मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का मुख्यमंत्र्यांचा देखील रोल आहे? कारण की गृहविभाग त्यांच्या अंतर्गत येतं. तुषार दोशी ऐकत नाही, अर्थात म्हणजे त्यांना गृहविभागाकडूनच आदेश मिळाले असतील काही?
नाही, आता या संदर्भामध्ये निलंबनाच्या संदर्भातले निर्देश दिले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल एसपींवर. परंतु आता मग काय करणार काय आहात? खरं तर आता सत्ता तर तुमच्या हातातून गेली, सभागृह तुमच्याकडं. बघू, आम्ही या संदर्भामध्ये कोर्टात सुद्धा दाद मागणार आहे. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये या संदर्भातला निषेध मोर्चासुद्धा काढणार आहे. लवकरच आम्ही 27 किंवा 28 या 2-3 तारखांमध्ये आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये सगळ्या लोकांचा निषेध मोर्चा काढणार आहोत आणि आम्ही आमची भूमिका जाहीर पुन्हा एकदा करणार आहोत. खरं तर महेश शिंदे जे शिवसेनेचे आमदार आहेत ते मात्र त्यांची भूमिका मात्र वेगळी कुठेतरी पाहायला मिळते. तुमची प्रीपोल अलायन्स होती, राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित निवडणूक लढलेली होती युतीमध्ये, त्याच्यामध्ये महेश शिंदे देखील होते. महेश शिंदेंच्याच पत्नी या भाजपकडनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यांचे 2 सदस्य मात्र भाजपच्या भूमिकेला पाठिंबा देतात आहेत, सभागृहात ते मतदान करतात आहेत. हे काय नक्की गणित आहे? महेश शिंदे फुटलेत? महेश शिंदे त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार कुठं कमळावर कुठं धनुष्यबाणावर त्यांनी उभे केले. त्यामुळं मुळामध्ये त्यांची भूमिका ही पहिल्यापासून संदिग्धच होती आणि ते काय भूमिका घेतील याचा अभ्यास आम्हाला निश्चितपणानं होता. परंतु महेश शिंदेंचा विषय वेगळा. परवाची जी घटना घडली ही घटना तुम्ही सदस्यांना मतदानापासून वंचित का ठेवलं, पोलीस बळाचा तुम्ही वापर का केला आणि चुकीच्या पद्धतीनं प्रशासन का वागलं, या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे आणि या संदर्भामध्ये आमचं भांडण आहे. लोकशाहीमध्ये जय पराजय होतो, परंतु जे परवा काही घडवलं गेलं हे लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. तर आता तुमचे नेते सुद्धा नाही आहेत अजित पवार, तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार लाभल्या आहेत. किती कमतरता वाटते अजितदादांची? कारण की अजितदादा गेल्यानंतर ह्या सगळ्या घटना प्रामुख्याने होताना पाहायला मिळतात. तुमच्या पाठीशी मोठं ताकद होतं अजित पवारांचं स्वतः. निश्चितपणानं म्हणजे परवा ही घटना घडली, दादांची अतिशय तीव्रपणानं आठवण झाली. जर दादा ह्यात असते तर ही घटना घडली सुद्धा नसती आणि दादांची कमी ही आम्हाला इथून पुढं भासतच राहणार आहे. कारण दादा होते आणि दादा असते तर ही घटना घडलीच नसते. परंतु आता भूमिका तुम्ही घेताय, आंदोलनाची भूमिका घेतात, परंतु न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहात का या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवड? आम्ही लोकांच्याही न्यायालयात जाणार आहे आणि आपल्या न्यायालयात सुद्धा जाणार आहे. दोन्ही बाजूला आम्ही जाणार आहे. एका बाजूला आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून निषेध करणार आहे, दुसऱ्या बाजूला आम्ही सन्माननीय न्यायालयाकडे सुद्धा जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही दाद मागणार आहे. परंतु आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार देखील पायऱ्यांवरती आंदोलन करणार होते या सगळ्या झेडपीच्या निवडणुकीच्या संदर्भात जो काही गदारोळ झाला आहे. तुमची सदस्य संख्या कमी होती, आमदार या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेतरी पाठ फिरवले का? तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही का? नाही, असं बिलकुल नाही. काय होतं, आज पहिला दिवस आणि जनरली काही आमदार यायला दुपार होती, उशीर होतो आणि सकाळी 10 वाजता आमचं पायऱ्यांवर उभं राहायचं ठरलं होतं. काही आमदार उशीर आले, परंतु जे आमदार होते मग सेनेचे होते आणि आमचे होते ते सगळे आमदार पायऱ्यावर उभं राहून आम्ही निषेध नोंदवला आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न, शंभूराज देसाई म्हटले की सुरुवात आता तुम्ही केली आहे, शेवट मात्र आम्ही करणार आहोत. मग शेवट कसा असणार आहे या सगळ्या पिक्चरचा? तुम्हाला लवकरच कळेल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मकरंद पाटील होते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत. खरं तर सातत्यानं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती दमदाटीपणाने झालेली होती असा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भात आज एक नाट्यमय घडामोड जी आहे ती विधिमंडळात देखील झालेली होती. या सगळ्या संदर्भात मकरंद पाटील यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.